हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या टेक्स्टबुकमधला टॉपिक नंबर 9 सुरू करायला जातो आहे. टॉपिकचं नाव आहे कार्बन कंपाऊंड्स. सी, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो टॉपिक सुरू करतो आहे त्या टॉपिकचं नाव सांगितलं मी तुम्हाला, कार्बन कंपाऊंड. बिफोर गोइंग टू स्टार्ट टॉपिक, लेट अस रिवाइज some information about carbon and the various forms of carbon. पहा, आपण या टॉपिकमध्ये जे काही पॉईंट्स बघायला जाणार आहोत ते पॉईंट्स असे आहेत: बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड, सेकंड वन इज दी स्ट्रक्चरल फॉर्म्युला फॉर कार्बन कंपाऊंड, nature of carbon compound, some chemical properties of carbon compound, and after that the point is the some important compounds of carbon. ओके, असे सगळे पॉईंट आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. पहा, आता सगळ्यात पहिल्यांदा द क्वेश्चन इज अराइज दॅट कार्बन कंपाऊंड्स, देन क्वेश्चन इज अराइज दॅट व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड्स. ओके, कंपाऊंड कोणाला म्हणायचं? बिफोर गोइंग टू स्टार्ट, व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड, कंपाऊंडच्या आधी कंपाऊंड कशापासून तयार होतात हे आपण पाहणार आहोत. पहा, कंपाऊंड आर बेसिकली फ्रॉम एलिमेंट्स. ओके, हियर इज आय विल राइट वन एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड अँड दॅट एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड इज नथिंग बट दी वॉटर. और तुम्ही कोणतंही घ्या, सोडियम क्लोराइड, ग्लुकोज, ॲसिटोन किंवा एखादा आपण कार्बन कंपाऊंड घेऊयात, बिकॉज अवर टॉपिक नेम इज अ कार्बन कंपाऊंड्स. I will write here the example of carbon compound and that is nothing but the CH4, methane. पहा, हे कार्बन कंपाऊंडचं मी नाव लिहिलेलं आहे. कार्बन कंपाऊंड म्हणजे काय बघण्याआधी आपण आधी कंपाऊंड्स म्हणजे काय बघणार आहे, आणि कंपाऊंड बघण्याआधी आपण ते फॉर्म कशापासून होतात हे बघणार आहे. कंपाऊंड्स आर फॉर्म फ्रॉम एलिमेंट्स and all of you know that what is mean by elements. Elements are the pure substances made up from single type of atom. So I will write here the definition of element which you have already studied in previous standards. Elements are the pure compounds, pure substances made up from single type of atom. Okay, now we are going to discuss about the compounds. कंपाऊंड कोणाला म्हणायचं? सी, कंपाऊंड कसे फॉर्म होतात? तर CH4 काय दिसते आपल्याला याच्यामध्ये? जर का आपण याच्या केमिकल फॉर्म्युल्याकडे बघितलं, CH4, हियर इज दी वन ॲटम ऑफ कार्बन कंबाईन विथ 4 atoms of hydrogen, there is a formation of compound takes place. Or here is the one element chemically combined with the second element. One element is the carbon, second element is the hydrogen. How many atoms of hydrogen here? 4 atoms of hydrogen here. हे काय होणार आहे? केमिकली कंबाईन होणार, तरी तिथं एक केमिकल प्रोसेस होणार आहे आणि तिथं काय फॉर्म होणार आहे? तर कंपाऊंड फॉर्म होणार आहे. सो वी कॅन डिफाईन कंपाऊंड आर नथिंग बट व्हेन 2 or more than 2 elements are chemically combined, there is a formation of compound takes place. There is a formation of compound takes place. For example, water, for example sodium chloride, for example H2SO4. I will write here example of some carbon compounds like a CO2, CH4, CO3. Okay, these all are the examples of carbon compound or example of compound. Now question is arise that what is mean by carbon compound. Before going to start, what is mean by carbon compounds? कार्बन कंपाऊंड हे काय आहे त्याच्या आधी पाहण्याआधी आपण टाइप्स ऑफ कंपाऊंड बघणार आहे. सी, इन युअर बुक देर आर मेनली 3 क्वेश्चन्स. द क्वेश्चन नंबर फर्स्ट इज दी राइट टाइप्स ऑफ कंपाऊंड. सेकंड क्वेश्चन, देर इज सम एक्झाम्पल्स ऑफ सम, तिथं काही एक्झाम्पल आहेत आणि त्या एक्झाम्पलमधला मेन असणारा कन्स्टिट्युएंट इलेमेंट तुम्हाला विचारलेला आहे. आणि तिसरा क्वेश्चन आहे दी लोकेशन ऑफ
carbon in periodic table or carbon belongs to which group and write down the electronic configuration of carbon and write down the valencies. ओके, या सगळ्या क्वेश्चनचे आपण आन्सर्स देखील बघणार आहे, इथं डिस्कवरी काही बघणार आहे आणि आपण कार्बन कंपाऊंड याची ओव्हरऑल इंट्रोडक्शन या टॉपिकमध्ये आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये करून घेणार आहोत. सी नाव कंपाऊंड समजलं. नाव टाइप्स ऑफ कंपाऊंड. सी स्टुडंट्स, देर आर मेनली टू टाइप्स ऑफ कंपाऊंड. फर्स्ट वन इज दी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड सेकंड वन इज दी ऑर्गॅनिक कंपाऊंड. आपला संबंध कशाशी येणार आहे किंवा आपलं रिलेशन हा जो टॉपिक आहे तो कशाशी रिलेटेड आहे, तर सेकंड वन इज दी ऑर्गॅनिक कंपाऊंड. सी हिअर इज दी टाइप्स ऑफ कंपाऊंड. फर्स्ट इज दी इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स यालाच मराठीमध्ये असेंद्रिय संयुगे असं देखील म्हटलं जातं. एक माहीत असावं म्हणून सांगते. अँड द सेकंड वन इज दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सी carbon compounds is belongs to organic compound or the organic chemistry is also known as chemistry of carbon compound. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स का बरं म्हटलं जातं, किंवा आता मी तुम्हाला डेफिनेशन सांगते. सगळ्यात पहिल्यांदा आपण इलेमेंट म्हणजे काय बघितलं, इलेमेंट नंतर आपण कंपाऊंड म्हणजे काय बघितलं. व्हेन टू आर मोर दॅन टू इलेमेंट केमिकली कंबाइंड देर इज अ फॉर्मेशन ऑफ वन कंपाऊंड टेक्स प्लेस. क्लिअर. देर आर मेनली बेसिक टू टाइप्स ऑफ कंपाऊंड्स. First one is the inorganic compound, second one is the organic compound. Now मग आता कार्बन कंपाऊंड कोणाला म्हणायचं. सी very very easy definition. The compounds which is made up from carbon, that compounds are known as carbon compounds, or all the compounds which having a constituent element carbon, that all compounds are known as carbon compounds. क्लिअर झाली डेफिनेशन. काय डेफिनेशन सांगितले हो, ज्या काही जे काही कंपाऊंड आहेत ते कंपाऊंडमध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट कोण असला पाहिजे. जर का तो कार्बन असेल तर त्या सगळ्या कंपाऊंडला कार्बन कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. मग पहा, तुमचे जे काही फूड स्टफ असेल, तुमचं फ्युएल आहे, तुमचं ऑइल आहे, तुमचं वूड आहे, मेडिसिन, ऑल दीज सबस्टन्सेस मेड अप फ्रॉम कार्बन. ओके, हे जे काही सगळे पदार्थ असतात किंवा सबस्टन्सेस असतात हे कशापासून बनलेले असतात, कार्बनपासून बनलेले असतात. एक्सेप्ट सॉइल, ग्लास अँड मेटल्स. हे तीन जर का सोडले तर सगळेच्या सगळे पदार्थ जे काही सबस्टन्सेस प्रेझेंट ऑन अर्थ आहेत ते कशापासून बनलेले असतात, दॅट इज मेड अप फ्रॉम कार्बन्स. ओके, आता व्हाय ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज कॉल्ड एज केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड, बिकॉज देर इज अ वन हिस्ट्री और देर इज अ behind that one reason behind that, and that reason is nothing but there is a one scientist. The name of scientist is a Wohler. पहा, तिथे एक सायंटिस्ट होते, वोल्लर हे सायंटिस्ट होते. त्या सायंटिस्टनी काय केलं तर त्यांनी एक डिस्कवरी फाइंड आउट केली. ही वॉज फाइंड आउट दॅट दी all organic compounds it made up from inorganic compound by the analysis of inorganic compound. त्यांनी फाइंड आउट काय केलं तर सगळे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत हे कशापासून आपल्याला मिळतात, तर ॲनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. जेव्हा आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं ॲनालिसिस करणार आहे त्याच्यापासून काय तयार होणार आहे, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होणार आहेत. मग त्यांनी काय केलं पहा, इथं आपण लिहूयात हिस्ट्री. ही तुम्हाला कुठेही तिथं बुकमध्ये दिलेली नाही आहे, पण तुमच्या माहितीसाठी मी सांगते. पहा, जे सायंटिस्ट होते वोल्लर यांनी काय केलं तर एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड घेतलं. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट इनऑर्गॅनिक कंपाऊंड, CH4 NH4 CNO. मीन्स नेम काय ह्याचं, अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेट. आणि हे कसं होतं तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड होतं. हे एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड होतं आणि या इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून त्यांनी काय केलं, याचं ॲनालिसिस केलं आणि त्याचं ॲनालिसिस करून त्यांना एक ऑर्गॅनिक कंपाऊंड मिळालं. अँड द नेम ऑफ दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज युरिया. ओके, दिस इज द केमिकल फॉर्म्युला फॉर युरिया. हे
फाइंड आउट झालं आणि जेव्हापासून त्यांनी ॲनालिसिस करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी असं कन्क्लुजन काढलं की मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इज मेड अप फ्रॉम बाय द ॲनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि तेव्हापासून इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून ऑर्गॅनिक कंपाऊंड करायला सुरुवात झाली आणि ते जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड फाइंड आउट केले त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये मोस्ट ऑफ करून 99% एक मेन त्यांना इलेमेंट सापडला आणि तो मेन इलेमेंट और कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट जो कोण होता तो होता कार्बन. अँड दॅट्स वाय द ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज नोन ॲज केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंड्स. क्लिअर झालेला आहे. सो आय विल राईट हिअर दी ऑर्गॅनिक केमिस्ट्री is known as chemistry of carbon compounds. Chemistry of carbon compounds. Okay. नाउ आता थोडीशी माहिती आपण कशाबद्दल घेऊयात, कार्बनबद्दल घेऊयात. इन्फॉर्मेशन अबाउट कार्बन. सी कार्बन इट इज अ लॅटिन वर्ड डिराइव्ह फ्रॉम दी वर्ड लॅटिन वर्ड कार्बो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कार्बो? कार्बो म्हणजे काय होतं तर कोल किंवा त्याला काय म्हटलं जातं कोळसा असं म्हटलं जातं. इट इज द वर्ड कार्बन डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड कार्बो. and what is the meaning of that word? meaning of that word is the coal. समजला? हा एका लॅटिन वर्ड पासून डिराइव्ह झालेला शब्द आहे आणि त्याचं मीनिंग काय आहे कोल. नाउ कार्बन फाउंड इन अ two state, mainly find out in a two state, and that two states are nothing but the free state and second one is the combined state, which are how many states of carbon? Two states of carbon, free state and combined state. So I will write here states of carbon. Free state and here is the combined state. फ्री स्टेट, ज्या फ्री स्टेटमध्ये असलेला कार्बन कुठे कुठे सापडतं तर एक म्हणजे एक्झाम्पल फॉर दॅट इज दी डायमंड. ओके. अँड द सेकंड वन इज दी डायमंड अँड ग्राफाइट which you have already studied in a 9th standard. And combined state CO2, CO3, CO means carbon monoxide, marble and calamine. Okay, marble and calamine. These are the examples of combined state. आता हे दोन स्टेट सोडून आणखी कोणकोणत्या सबस्टन्सेसमध्ये कार्बन सापडतो तर कार्बन फाइंड आउट इन नॅचरल फायबर्स. ओके, जे काही आपले नॅचरल फायबर्स असतात म्हणजे क्लोथ्स असेल, आणखी काय असेल तर क्लोथ्स, ऊल आहे, याच्यामध्ये देखील कार्बन सापडतो. का? कारण की आफ्टर दी बर्निंग ऑफ ईच सबस्टन्सेस एव्हरी सबस्टन्सेस ए रिमेनिंग सबस्टन्स, जो काही सबस्टन्स रिमेनिंग राहतो आफ्टर बर्निंग कंबशन किंवा आफ्टर कंप्लीट बर्निंग, जो काही कंप्लीट बर्निंग होतं म्हणजे त्याला काय म्हटलं जातं कंबशन असं म्हटलं जातं. मग त्या कंबशन नंतर एक मेन सबस्टन्स इथे राहतो आणि तो मेन सबस्टन्स म्हणजे कोण असतो तर तो कार्बन असतो. दॅट्स वाय ते कशामध्ये सापडतात तर कार्बनमध्ये सापडतात. सी सो फर्स्ट वन इज दी नॅचरल फायबर. आणखी कुठं कुठं सापडतो कार्बन तर नॅचरल फायबर्स like our clothes, wool. Okay, second one is the fossil fuels. Fossil fuel, which are that fossil fuel? The first one is the coal, याच्यामध्ये पण काय सापडतो आपल्याला कार्बन. second one is the natural gas. Okay, which is a natural gas student? Example of natural gas पहा. and third one is the petroleum. In all these substances carbon is a found, and carbon also found in a carbohydrates, fats and proteins. याच्यामध्ये पण काय सापडतो तर आपल्याला कार्बन सापडतो. सी नाउ आय एम आस्किंग अबाउट एक्झाम्पल ऑफ नॅचरल गॅस. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ नॅचरल गॅस? CH4. ओके, अजिबात विसरायचं नाही. मिथेन हे कशाचं एक्झाम्पल आहे
तर नॅचरल गॅसचं. आता दिस इज ऑल अबाउट दी व्हॉट इज मीन बाय कार्बन, व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड्स, टाइप्स ऑफ कंपाऊंड, स्टेट्स ऑफ कार्बन. नाउ कार्बन कंपाऊंड्स. ओके, the compound in which main constituent particle or element is the carbon, that compounds known as, किंवा आपण असं लिहूयात, compounds made up from carbon called as carbon compound. Okay, now क्वेश्चन नंबर 3. ओके, पहिल्या 2 क्वेश्चनची आन्सर मिळाली. पहिला क्वेश्चन तुमच्या पुस्तकामध्ये होता. द फर्स्ट क्वेश्चन इज दी टाइप्स ऑफ कंपाऊंड. हाऊ मेनी टाइप्स? 2 टाइप्स. इनऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड. सेकंड क्वेश्चन विचारलेला होता फूड स्टफ, मेडिसिन, वूल, फ्युएल इन ऑल सबस्टन्सेस विच मेन कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट. सो समजलं तुम्हाला ह्या सगळ्या सबस्टन्सेसमध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट इलेमेंट कोणता आहे, तर कार्बन आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम युअर टॉपिक. Question number 3, location of carbon in periodic table. In which period carbon, in which group carbon is present? See, in periodic table carbon is present in a 14th group. Okay, कोणत्या ग्रुपमध्ये आहे तो? 14 ग्रुप आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारलेलं आहे. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा नाव लिहूयात कार्बनचं. कार्बन. नाव व्हॉट इज द सिम्बॉल फॉर कार्बन? C. ओके, नाव atomic number of carbon. Atomic number of carbon. The atomic number of carbon is the 6. Then atomic mass of carbon. Atomic mass 12. Okay. Now atomic mass, electronic configuration. हे पण लिहायला विचारलेलं आहे. Electronic configuration of carbon. Atomic number 6. Therefore electronic configuration is 2 and 4. After that valency of carbon. Valency is the 4. Okay. Now symbol तर आपण इथं लिहिलेलाच आहे. Now group. In which group carbon is present? In group 14 carbon is present, and it's all about the introduction of carbon compound. So students, in this video we are in this video आपण कशाची माहिती घेतलेली आहे? We have seen the information about, first one is the what is mean by elements, after that what are compounds, types of compound, then history behind the carbon compounds, why carbon compounds or why organic chemistry is known as carbon compounds, हे आपण बघितलेलं आहे. See, after that आपण states of carbon बघितल्या, नंतर त्याचं काय बघितलेलं आहे? बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट कार्बन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया.